त्यामध्ये कोंढरा चिंचोलीसारख्या पुलाची मागणी 55 कोटीचा पूल होता, आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दिला. 100 कोटचं हॉस्पिटल आपल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दिलं. दहिगाव यासारखी योजना जवळजवळ 116 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये दिले. त्याची कामं सुरू झाली. हा टेंभुर्णी जातेगाव रस्ता जवळजवळ 1000 कोटीचा रस्ता, त्याची NOC असेल, त्याचे शासकीय जुन्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असेल, ते आदरणीय दादांनी त्या ठिकाणी क्लिअर केली. त्याची NOC नॅशनल हायवेला दिली. आता त्याचं टेंडर झालं. म्हणजे तालुक्यामधले अनेक जे विषय होते, सातत्यानं गेली अनेक वर्ष ज्या विषयावरती चर्चा होत होत्या, तर ते सगळे विषय सोडवायचा या ठिकाणी आपल्या कालखंडामध्ये प्रयत्न झाला. दुर्दैवानं पुन्हा 9 महिने आपण सरकारमधनं बाहेर पडलो. आता पुन्हा सरकारमध्ये आल्या आपणच बघताय की आम्हाला किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दादा तुम्ही सगळे सरकारमध्ये आल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला. रस्त्याला मला जवळजवळ 70-80 कोटी रुपये त्या ठिकाणी पुरवणी बजेटमध्ये आणि बजेटमध्ये मिळवून दिले. बाकीच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी 25-15 चे 10 कोटी दिले. पुन्हा 20 कोटी आत्ता त्या ठिकाणी देत आहेत. ह्यामध्ये आत्ता एक रस्ता कालच आपण मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सांगितलं, तर तो रस्ता आपण काढला आहे. तो राशीनच्या बॉर्डरपासून राशीन सावडी, त्याच्यानंतर तो तसाच पुढं तो राजुरीवरनं तो जोडला आहे आपण हायवेला, म्हणजे वेनेगावपर्यंत तो रस्ता जवळजवळ 70 किलोमीटरचा, आणि त्याचीही मंजुरी आता पुढच्या आठवड्यात मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याचबरोबर करमाळा शहरामध्ये आपल्याला अजितदादांनी 10 कोटी रुपये त्या ठिकाणी नगरपालिका इमारत 5 कोटी, 4.5 कोटी रुपये आपल्याला टाऊन हॉलला दिले. 50 लाख रुपये त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला दिले. आता आम्ही नवीन DPR त्या ठिकाणी केला आहे. वॉटर सप्लायची अडचण आहे, रस्त्याचाही केला आहे. तेही पैसे भविष्यकाळामध्ये आपल्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळतील अशा प्रकारची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि त्या दृष्टीने भविष्यकाळामध्ये प्रयत्न केले जातील. या निमित्तानं बोलत असताना भाऊ